तर बा इथं झाकून इकडे ठेवला होता, थोडासा राहिलाय, मला झाला शेतात घेऊन जाऊया. तर चला. सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलवर एक शेतकरी कन्यात. पहा आता सकाळ सकाळची लाईट आहे, पाठ 4 वाजता आली आणि कुलूप लाव. तर पाठ 4 वाजता आली, दुपारच्या 12ला जाणार आहे. आणि आता मी चालले शेतात सकाळच्या बारी. आज दिदी आजारी आहे, त्याच्यामुळे तिला घरीच ठेवले. दादा शाळेत गेलाय, त्याला बस स्टँडला सोडून आले. त्याचं सगळं आवरलंय, डबा बिबा सगळा त्याला दिलाय आणि त्याला बस स्टँडला सोडून आले. इतकी घाई झाली, आता लगेच शेतात जायचंय. चल बाळा लवकर. तर चला, आता शेतात गेल्यावर भरणं करायचं आहे. तर चला, मोटर चालू करायचं आहे, बाबा चालू करायचा आहे. चला आता निघते मी शेतात. तर बा लई घाई गडबड सगळं पाहावं लागतं. तर चला घेते मी आवरून. चल. तर पहा माझ्या जीवाची किती धावपळ. थोडासा युरिया उरला होता, ते घेऊन आले. म्हणलं रान थोडं खराब राहिले, त्याला आपण मारून घेऊया. परत एक विराचा हात द्यायचा आहे आपण, म्हणजे विर्याचा स्टॉक करून ठेवलेला आहे. तर चला, त्यानंतर आपल्याला मारायचं आहे. त्यानंतर आणलं मी शेतात आणि शेतात आल्याच्या नंतर पहा कुठं पाईप पलटी झाल्यात, कुठं काय झाले, कुठं काय झाले, हे सगळं पाहावं लागतं. तर इथं जाता जाता 2-3 पाईप पलटी झालेली होती. मग त्यांना म्हणलं सरळ करून घेऊया. त्याच्या अगोदर म्हणलं आपल्याला काही हे लगेच भरायचं नाही, 5-10 मिनटं त्याला भरायला टाईम लागेल. म्हणून खालचा कॉक मी चालू करायला गेले. तर पहा तिथाला मग कॉक मी चालू करून आले. तर पहा हे लेवलीचं रान आहे. आपण लेवल आताच केली होती, 2-3 महिने झाले लेवल केलेली. त्याच्यात काय भरपूर प्रमाणात माती नाही आहे, माती नाही त्यामुळे तरी पण म्हणलं चला आपण पेरून देऊया. मका पहिलीच बार आहे मका पेरायची, मग मका पेरून दिली. एवढी खास नाही आलेली मका, त्याला खत पाणी नाही, माती नाही, त्याच्यामुळे मग काय म्हणलं चला पेरून तर दिली आहे, पाहू काय होतंय. चल धाव पहिले, अजून तिकडे वरच्या रानात जायचे, वरच्या रानातून खालच्या रानात जायचे. चलो, तिकडे 2 कॉक चालू आहे, 3रा कॉक चालू केलाय, वरती 2 कॉक बंद करायचे. त्या पाणी कधी पाणी झालंय सकाळ चप्पल वली झाली. चल. तर पहा तिकडल्या वरच्या शेतातून खालच्या शेतात पळत पळत आले. त्यानंतर मग इथला कॉक बंद केला आणि पहा दीदीने थोडा फुलाचा शॉट पण घेतला होता इथं. तर चला जाऊ द्या, मग मी तिथं कॉक बंद करून आले. मग गाडी करे. म्हणलं आता इथून परत भरपूर लांब जायचं आहे, गाडी नेल्याशिवाय काय पर्याय नाही, गाडीवरच जावं लागतं पलीकडं कॉक बंद करण्यासाठी. तर पहा घेते आता मी सकाळच्या पारीच गाडी वळून. आणि मग तिला म्हणलं चल बस, तिला पण एकटीला सोडता येत नाही, बिबट्याचं खायचं पण भीती असते, त्याच्यामुळं काय अचानक कधी काय होईल त्याची काय गॅरंटी नसती, त्याच्यामुळे तिला पण मी सोबतच घेऊन गेले होते. तर चला, 5 सकाळच्या पारी किती मस्त मोरांचा आवाज येत आहे, लय भारी वाटतं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नंतर तुम्ही पहा पूर्ण. तर चला कंटिन्यू करा माझा व्हिडिओ. बादली राहिली गाडी आणायची कडून. चल मग. दम लागला पार मित्रांनो. तर पा खालच्या वावरातून कॉक बंद केला, त्याच्यानंतर वरच्या रानात गेले, वरच्या रानात कॉक बंद केला, अगोदर इथं आले, इथं चालू केला आणि मग बादली आणाय गेले, बादली आणली आणि आता युरिया मारायचा आहे. आणि युरिया तिथं कोपऱ्यात ठेवलाय, आता युरिया मारायची त्याला वरच्या रानाला. आणि खतरनाक पाणी चाललंय, खतरनाक, तुम्हाला दाखवते. लय खतरनाक झाले. डोक्याच्या वर जाते पाणी, डोक्याच्या वर चालले फार. दुई पडल्यावर दिसते का कसलं खतरनाक पाणी वर मारते बघ ना. नको ओली व्हायला जाऊ, ओलं होते माणूस लगेच. तर आपलं आज शेताला काळं पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि काळं पाणी का देतात की आपण म्हणजे पाऊस झाला मध्ये 2-4 दिवस आणि पहिलं काळं पाणी दिलं ना, म्हणजे पहिलं माल सुकायला लागला ना, तर आपण पहिलं काळं पाणी दिलं पाहिजे मोटरनी. तर म्हणजे मोटर चालू करायचं ना, असं बाऱ्यावरती पाणी द्यायचं, त्याला काळं पाणी म्हणतात. आणि काळं पाणी दिलं का जो माल असतो ना ते हिरवागार होतो, टवटवीत होतो आणि मालाला अशी काळुकी येते. तर मी पण काळं पाणी चालू केलं द्यायला. आणि पाऊस झाला मध्ये 4-5 दिवस. आज पण पावसाचं वातावरण झालं होतं, पण आता थोडं थोडं ऊन पडायला लागले. आणि मुलांचं आवरून दिलं, म्हणजे मुलगा गेला शाळेत, त्याचं आवरून दिलं. आणि हिचं थोडी आजारी, त्याच्यामुळे तिला घरीच ठेवलंय. तर पहा काळं पाणी द्यायला सकाळ आले शेतात. तर पहा मुलांचं पाहून मुलांना शाळेत सोडून मी परत शेती पण हँडल करा येत असते, शेती पण पाहत असते. तर पहा माझी सगळी कामं मी स्वतः पाहते, त्याच्यामुळे सगळी माझी सकाळपर्यंत धावपळ, म्हणजे इतकी धावपळ झाली
तर तुम्ही मग अगोदर मी तुम्हाला सांगितलं त्या शेतात जा, ह्या शेतात जा, इथून कॉक बंद कर, तिथं चालू कर, तिथं बंद कर, इथं चालू कर, म्हणजे अशी धावपळ. आणि सकाळी थोडी खालच्या रानाला जिथं लेवल गेली तिथं थोडी मका म्हणजे बऱ्याचपैकी नाजूक राहिली, त्याच्यामुळे तिला युरिया मारला आहे. आता हिला पण काळं पाणी दिल्याच्यानंतर पावसाचं वातावरण परत झालं तर आपण परत युरिया देणार आहे. आणि नाहीच पावसाचं पाणी झालं तर मग आपण आपलं मोटर चालू करून आपण युरिया मारून परत भरणं करणार आहे. तर आता सकाळ सकाळ चालू केलेलं आहे मोटर. तिकडे एकरभर भरणं झाले, आता इकडं चालू केलेलं आहे. आता इकडे ही सबलाईन चालू केली, आता ही अर्धा तास चालू करायची आणि ही चालू झाली, हे संपलं, हे भरणं झालं का लगेच इकडं चालू करायचं. तर पहा, आणि दीदीचं चाललं आहे सकाळ सकाळ पाणी खेळायचं काम. तर चला घेते मी भरणं करून. आपल्याला सगळं 5 एकर भरणं करायची. आज काय 5 एकर होण्याजोगतं नाही आहे, उद्या काही भरणं करू. आणि आज तर चालूच केलं आहे. तर चला घेऊ असं भरणं करून. आणि शेताला आहे ना पाऊस पडल्याच्या नंतर काळं पाणी देणं लई जरुरी असतं, म्हणून मी पण मोटर चालू केलं आहे आणि काळं पाणी द्यायचं काम चाललं आहे. तर चला. तर पहा आपलं तिकडं भरणं झालं आहे, म्हणजे इकडलं भरणं झालं आणि दुसरी सबलाईन खोलायचं काम चाललं आहे. तर पहा इकडून जाता जाताच एक कॉक चालू करायचा आणि एक कॉक बंद करायचा, एक कॉक चालू करायचा आणि दुसरा बंद करायचा, असं माझं काम चालूच होतं. आणि सकाळच्या बारी भरपूर प्रमाणात धावपळ होती, सगळं एकटीला हँडल करायचं म्हणजे काय 29 म्हणजे काय सोपं नाही. तर चला जाऊ द्या. आता इथं मी ड्रम भरायला घेतलं आहे, आपल्याला तणनाशक मारायची तालीनं, म्हणजे सगळ्या तालीला भरपूर मोठालं गवत झाले म्हणून मी ड्रम भरत आहे. तर बा ड्रम भरत आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर चला सच आहे, बाय बाय.